ओम गोविंदाय नमः, वैष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, पुष्केशाय नमः, पद्मनाभाय नमः, आदिरुद्राय नमः, पुरुषोत्तमाय नमः, आद्योक्षाय नमः, दार्शनाय नमः, मच्युतमाय नमः, जनार्दनाय नमः, सुखेंद्राय नमः, श्री कृष्ण परमात्मे नमः, प्रणशप्रभर्षि प्रभदेवताय ओम भूरत्वाः शशिक्रम देवशजीर्णो प्रचोदयात्। ओम श्री महागणपते नमः। इष्टदेवताभ्यो कुलदेवताभ्यो गणदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, सर्वदेवताभ्यो नमः, सर्वब्राह्मणोभ्यो गणमान्याभ्यो शुभशक्तिभ्यो नमः। नमो नमस्कार मंडळी. तर इथे बघा छान मस्त अशी दिवसाची सुरुवात ना सत्यनारायणच्या पूजेपासून झाली होती. आता तुम्ही म्हणताल सत्यनारायणची पूजा एवढ्या सकाळी सकाळी कशी काय, तर पप्पांनी ना 1-2 रूम बांधले होते आणि मग त्याच्यात तसंच कसं राहायला जायचं म्हणून छोटासा आपली सत्यनारायणची पूजा घालून मग जायचं होतं, पसारा मांडायचा होता त्याच्यात. म्हणूनच इथे सकाळी सकाळी छान मस्त अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. आता तुम्हाला तर माहितीच आहे की चैत्र महिना चालू आहे आणि त्यांना गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत ना का शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा चालू असते. आणि दरवर्षी ना पप्पांच्यात ना इथं महादेवाची ना कावड जेवायला बोलवतात. आणि इकडे बघा मसाला बनवायचं, जेवण बनवायचं होतं, त्याच्यामुळे ना इकडं मसाला बनवायचा चालू होता. एकीकडे चपात्या पण बनवायच्या चालू होत्या. आणि हो, तुम्ही कधी कावड बघितले का हो? ती कधी नाचवताना बघितले का? नसेल बघितली तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, खूप छान असणार आहे. आणि इकडे बघा लगेचच आचार्य आला होता इथं जेवण बनवायला. आणि मग इथे ना मसाले भाताची तयारी चालू होते. आज जेवणात ना मसाले भात, बटाट्याची मटकीची अशी भाजी होती. आणि इकडे बघा लगेचच बटाटी जी उकडून घेतली होती ना ती इथं त्याची साल काढायची चालू होती. आणि गोड म्हणून ना बुंदी आणि चपाती एवढं होतं. आता इकडे बघा सगळं जेवण बनवून घ्यायचं होतं पटपट, कारण आभाळ पण आलं होतं ना आणि संध्याकाळी कावड यायचं टाईम झालं होतं, त्याच्यामुळे लवकर बनवायला घेतलं होतं. आणि इकडे बघा सगळं बनवून झालेलं आहे आणि संध्याकाळी येईल मग आता कावड. भाजी पण छान दिसेल. आता इथे ना कावड बोलवून दारात नाचवली जाते. नाचवून पण झाली, देवाची आरती पण झाली महादेवाची. आणि मग लगेचच मम्मीनं ना ओटी भरून घेतली. आणि मग ओटी भरून झाल्यानंतर ना नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सगळ्यांनी पाया पडून घेतलं. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथे सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर कसा वाटला हा आपला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.